तो ये 24 हफ्ते का बच्चा, 410 ग्राम का बच्चा, ये बच्चा मैं खुद ट्रीट करी हूँ बैंगलोर में मदरहुड हॉस्पिटल HRPR लेआउट में। और आज ये बच्चा जी रहा है, नॉर्मली ग्रो एंड डेवलप हो रहा है। वो बच्चा डिलीवरी हुआ सो हॉस्पिटल के अंदर ही इनबॉर्न हॉस्पिटल, इनबॉर्न डिलीवरी हुआ, बाहर से ट्रांसफर नहीं हुआ। तो एक चीज़ अच्छी बात ये थी कि पहले मिनट से भी हमने वो बच्चे के ऊपर पूरा कंट्रोल था। और ऐसा बच्चा लिटरली एक हथेली से छोटा कर को बोल सकती है, 400 ग्राम का बच्चा, जिसमें कुछ डेवलपमेंट, कुछ इम्प्रूवमेंट्स, आई मीन डेवलपमेंट, ऑर्गन डेवलपमेंट हुआ नहीं था। वैसे बच्चे को आज अच्छा कर को ही। डॉक्टर सुहेब सर, आज मदरहुड की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस की गई जहां पर प्रीमेच्योर बच्चों को लेकर एक उम्मीद जाहिर की गई है। जो वालिदैन खौफ में हैं प्रीमेच्योर बच्चों को लेकर, आप क्या कहना चाहेंगे सर? अस्सलाम वालेकुम सबको। मैं डॉक्टर सुहेम अफसर, पीडियाट्रिशियन नियोनेटोलॉजिस्ट, मदरहुड हॉस्पिटल से। आप सही बोले, आजकल प्रीमेच्योर बेबीज़ में बहुत सारा खौफ है, अदमिया में बहुत सारा खौफ है प्रीमेच्योर बेबीज़ को लेकर। बिकॉज ऐसी एक प्री टर्म डिलीवरी जो हमें बोलती हैं, जो 9 महीने से पहले जब अगर बच्चा पैदा होता है, वैसे बच्चा में बहुत सारे प्रॉब्लम्स एंड कॉम्प्लिकेशंस आती है। और वैसे सब प्रॉब्लम्स एंड कॉम्प्लिकेशंस आज के ज़माने में बेस्ट ऑफ द केयर डे को अच्छा करे, वैसे हमारी एक सेंटर एक जीती जागती एग्जाम्पल है। हमें आज का प्रेस कॉन्फ्रेंस कर रही सो एक 500 ग्राम के बच्चे को हाईलाइट करना है, जो यहाँ जल्दी पैदा होकर भी आज नॉर्मल ग्रो हो रहा है, या एक 24 हफ्ते का बच्चा जो बिल्कुल भी उसके ऑर्गन्स नहीं डेवलप है तो भी उन्हें कैसा उसे सपोर्ट दिए तो सही उसका अंजाम तक पहुंचता है। और ऐसे सब चीज़ों में क्या है, देर इज नॉट जस्ट, इट्स एन एफर्ट ऑफ द टीम, एक टीम एफर्ट, एक हॉस्पिटल एफर्ट, एक पेरेंटल इन्वॉल्वमेंट, और इसके साथ साथ एक उनको बेहतरीन एक एनवायरनमेंट दे को बच्चा को इम्प्रूव करे, वैसी हमारी एक इंटेंशन जो है। अब ये इंटेंशन रही तो हर हमेशा आई थिंक that 24 weeks and over 500 grams can certainly survive, मैसूर में सर्वाइव कर सकती है, एंड दिस इज द बेस्ट एग्जाम्पल फॉर दैट। NICU को लेकर मदरहुड क्या एक अकेली हॉस्पिटल है जो सारे मैसूर में या डिस्ट्रिक्ट में या अदर डिस्ट्रिक्ट में, कुछ क्या कह सकते हैं सर? ऐसी सर्विस दूसरे हॉस्पिटल में है? अब सर्विसेज, NICU सर्विसेज के बारे में मुझे पूछे तो दिस इज अ क्वाटरनरी नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट। अब क्वाटरनरी यूनिट का तो क्या, दूसरे जो डिस्ट्रिक्ट्स के बच्चों को भी उन्होंने हमारे पास भेजती इफ दे कैन नॉट मैनेज। अब हमें 5 डिस्ट्रिक्ट्स में ऑपरेट करनी। 5 डिस्ट्रिक्ट्स कौन से? मैसूर डिस्ट्रिक्ट, चामराजनगर, मंड्या, मडकेरी और हासन डिस्ट्रिक्ट तक भी जाती हैं, और वी आर इवन कवरिंग वायनाड डिस्ट्रिक्ट इन केरला। अब ऐसे बच्चों को बेस्ट ऑफ द बेस्ट केयर देने के वास्ते ट्रांसपोर्ट सर्विस हमें इकलौती ऐसी हॉस्पिटल है जो ऑर्गेनाइज ट्रांसपोर्ट सर्विस करें। ऑर्गेनाइज्ड का तो क्या, खाली एम्बुलेंस के पीछे बच्चे के साथ आए वैसा नहीं, देयर इज अ डॉक्टर, नर्सिंग टीम विद द राइट इक्विपमेंट, ऐसे बच्चों को ट्रांसफर के दौरान भी कॉम्प्लिकेशंस है तो मैनेज करे वैसा, और सेफ लेको आए वैसा। ये टीम वी आर द ओनली वन डूइंग इन मैसूर। और हमारे लेवल की यूनिट जो है, जहाँ पे पूरा एडवांस वेंटिलेशन होंगे, कार्डियोवैस्कुलर सपोर्ट का तो हार्ट सपोर्ट होंगे, ऐसे बच्चों को ब्रीदिंग, हार्ट सपोर्ट, न्यूट्रिशनल सपोर्ट, मल्टी डिसिप्लिनरी टीम वैसा का तो मेरे साथ साथ एक 10 से 12 डॉक्टर्स देखती बच्चे को। ये टीम बेस्ड अप्रोच के साथ साथ बेस्ट केयर इक्विपमेंट, इनहेल नाइट्रिक ऑक्साइड, टोटल बॉडी कूलिंग, ये सब जो ही वी आर द ओनली वन डूइंग इन मैसूर राइट नाउ। सर, आपने एक वीडियो में दिखाया कि एक बच्चा ऐसा था जो सिर्फ आपकी हथेली तक था, उसके बारे में थोड़ा बताएं। तो ये 24 हफ्ते का बच्चा, 410 ग्राम का बच्चा, ये बच्चा मैं खुद ट्रीट करी हूँ बैंगलोर में मदरहुड हॉस्पिटल HRPR लेआउट में। और आज ये बच्चा जी रहा है, नॉर्मली ग्रो एंड डेवलप हो रहा है। वो बच्चा डिलीवरी हुआ सो हॉस्पिटल के अंदर ही इनबॉर्न हॉस्पिटल, इनबॉर्न डिलीवरी हुआ, बाहर से ट्रांसफर नहीं हुआ। तो एक चीज़ अच्छी बात ये थी कि पहले मिनट से भी हमने वो बच्चे के ऊपर पूरा कंट्रोल था। और ऐसा बच्चा लिटरली एक हथेली से छोटा कर को बोल सकती है, 400 ग्राम का बच्चा, जिसमें कुछ डेवलपमेंट, कुछ इम्प्रूवमेंट्स, आई मीन डेवलपमेंट, ऑर्गन डेवलपमेंट हुआ नहीं था। वैसे बच्चे को आज अच्छा कर को ही, और अच्छा जी रहा है, जीता जागता सबूत वो कि अच्छा प्री टर्म केयर दिया तो ऐसे बच्चे भी सर्वाइव हो सकते। सर, पहले जो उम्मीद नहीं थी, क्या अब एक उम्मीद आ चुकी है कि इस सहूलत से माँ बाप अपने बच्चों को पा सकते हैं? 100%। आजकल सोसाइटी में और एक चीज़ मैं बोल रहा हूँ कि इनफर्टिलिटी भी बहुत कॉमन है। बहुत सारे पेरेंट्स ही जिनको बच्चे बहुत साल नहीं हो को ही, जो इनफर्टिलिटी ट्रीटमेंट्स के थ्रू गुजरती,
और इनफर्टिलिटी ट्रीटमेंट्स के बाद ऐसे पेरेंट्स जब कंसीव करती हैं बच्चा को, ज़्यादातर अमूमन ऐसे बच्चे प्री टर्म डिलीवर होती हैं। और जब प्री टर्म डिलीवर होती हैं ऐसे बच्चा को सही केयर देना, उनका पेन हमना मालूम कि कतो उन्हों 5 साल 6 साल डिलीवरी एक पेरेंट हमना आती जो ऑलमोस्ट 50 ईयर्स ऑफ मदर, जो 40-50 साल की माँ अगर उन्हें डिलीवर कर रही है, उन्हें कितनी तकलीफ से डिलीवर कर रहती है, उनको वो बच्चा सर्वाइव हो को उनके हाथ को मिलना इट्स वेरी इंपॉर्टेंट। ऐसे केस में भी हमें प्री टर्म बेबीज में इनफर्टिलिटी में नाउम्मीद होने की जरूरत नहीं है। ऐसा केयर अवेलेबल है मैसूर में और सब डिस्ट्रिक्ट्स अराउंड मैसूर सब ये केयर फैसिलिटी को अवेलेबल कर ले सकती। हमारा नंबर्स वी आर वेरी इजीली एक्सेसिबल। हमारा रिसेप्शन नंबर से कॉल थ्रू करें तो वी विल द डॉक्टर्स आर इमीडिएटली तुमने बात कर सकती, मेरे साथ बात कर सकती और हमें बच्चे को सेफ एंड कंफर्टेबली ट्रांसफर भी कर सकती। डॉक्टर स्वयं साहब, एक आखिरी सवाल ये है कि जो वालिदैन यानी जो मीडियम क्लास के हैं, क्या वो अफोर्ड कर सकते हैं इसको, क्योंकि बीपीएल की सहूलत भी है जी। क्या? सो अब मिडिल क्लास या लोअर मिडिल क्लास पेरेंट्स जिनको ऐसे प्रॉब्लम्स होती, हमारे पास फैंटास्टिक सर्विस है जहाँ पे हमारे पास पैकेजेस ही हैं। मातृश्री पैकेज करके एक पैकेज है जिसमें ऑलरेडी जो हमारे रैक रेट्स रहती हैं ऐसे बच्चों को उसका 50% डिस्काउंट आ जाता है राइट फ्रॉम द बिगिनिंग। और दूसरा क्या है, हमारे पास न्यूनेट्स फाउंडेशन ऑफ इंडिया करके एक एनजीओ है। इट इज़ अ हेविली फंडेड एनजीओ जहाँ पे वेस्ट मनी बहुत सारा एनजीओ में रहता है, जिसमें उन्होंने ऐसे बच्चा को डिलीवर करने, ऐसे बच्चे अच्छे होने के वास्ते वो एनजीओ हमारा सपोर्ट करता है। इट इज़ ओनली फॉर न्यूनेटल केयर इन इंडिया एंड दे आर डायरेक्टली कनेक्टेड टू मदरहुड। यू कैन से दैट एनी बेबी इन मदरहुड जिनको तकलीफ है, जो रियली डिजर्विंग ही, जिनके पेरेंट्स को उतनी सहूलत नहीं है वो बच्चे केयर करने, उन्होंने हमारे थ्रू गए तो एनजीओ के थ्रू काफ़ी ज़्यादा उनका बिल में उनको हेल्प मिलता है और जो बाकी की बिल है उसे भी हमें अप्रोप्रिएट डिस्काउंट्स देखो वी कैन मेक श्योर दैट दे आर एबल टू। बहुत बड़ी राहत की बात बता दी आपने, क्योंकि जिनके पास सहूलतें होती हैं उनके लिए तो कोई बात नहीं, जिनके पास सहूलत नहीं रहती, गरीब लोग, उनको, वो गरीब माओं को भी आप एक उम्मीद जाहिर कर रहे हैं। जी, हम इस सहूलत के लिए आपको दिली मुबारकबाद देते हैं। थैंक यू। थैंक यू। ಇದು ಬೇಸಿಕಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇನಂದ್ರೆ ಈ ಮೈಕ್ರೋ ಪ್ರೀಬೀಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಲೆಸ್ ದೆನ್ 500 ಗ್ರಾಮ್ಸ್, ಮುಂಚೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದಿಂದ ತಗೊಂಡ್ರೆ 2 years ಬ್ಯಾಕ್ ಈ ಬೇಬೀಸ್ಗೆ ನಾವು ರೆಸಿಸ್ಟೇಟೇ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಉಳ್ಸಕ್ ಪ್ರಯತ್ನನೇ ಪಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅಬಾರ್ಷನ್ ಅಂತ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬರಬೇಕು ಜನಕ್ಕೆ. ಪ್ಲಸ್ ಈ ತರ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇದ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸರ್ವಿಸಸ್ ಇದ್ಕೊಂಡು ಈಗ ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಎಲ್ಲಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಎಲ್ಲೋ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇದೆ, ಈ ತರ ಸರ್ವೈವ್ ಆಗುತ್ತೆ ಮಗು ಅಂತ. ಈಗೆಲ್ಲ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಇನ್ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಕೇಸಸ್ ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಎಷ್ಟೊಂದ್ ಜನ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ, ಮಗು ಆಗೋದೇ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಎಷ್ಟೊಂದ್ ಜನ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗೆ. ಆ ತರ ಇರುವಾಗ ಸ್ಪೆಷಲಿ ಇನ್ಫರ್ಟಿಲಿಟಿಲಿ ಬೇಗ ಪ್ರಿಮೆಚೂರ್ ಕೇಸಸ್ ಆಗೋ, ಪ್ರಿಮೆಚೂರ್ ಡೆಲಿವರಿ ಆಗೋ ಚಾನ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ, ವೆಯ್ಟ್ ಕಡಿಮೆ ಇರೋ ಚಾನ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ. ಆ ತರ ಇದ್ದಾಗ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋದು. ಪ್ಲಸ್ ಪೇರೆಂಟಲ್ ರಿವ್ಯೂನು ತಗೊಂಡಿದೀವಲ್ಲ ನಾವು, ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗೆ ದೇ ಶುಡ್ ಆಲ್ಸೋ ಬಿ ಅವೇರ್. ಅಂದ್ರೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಮಗುನು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳಿತಾರೆ ಅಂತ. ಅದೊಂದು ಮಿತ್ ಇದೆ, ಈ ತರ ಪ್ರೀಟಮ್ ಆಗ್ಬಿಟ್ರೆ ಅಬ್ನಾರ್ಮಲ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಮಕ್ಳು, ಚೆನ್ನಾಗಿರಲ್ಲ ಅಂತ. ಆ ತರ ಆಗೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತುಂಬಾ ಲೆಸ್ ದೆನ್ 5%, 95% ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಇದು ಮಾಡಿದೆ. ಸಿ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದಮ್ ಏನ್ ಹೇಳುದು ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ 3-4 days ಅವ್ರಿಗೂ ಭಯ ಇರುತ್ತೆ, ಏನ್ ಮಾಡ್ತಿದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ, ಶಾಕ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವರು, ಸಡನ್ ಆಗಿ ಪ್ರಿಮೆಚೂರ್ ಬೇಬಿ ಆಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಈ ತರ ಸ್ಮಾಲ್ ಬೇಬೀಸ್ ಫ್ಯೂಚರ್ ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅವ್ರು ಕೇಳೋದು, ಈ ಬೇಬಿನ ನಾವು ವೆಂಟಿಲೇಟರ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್, ಎಲ್ಲಾ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಒಂದು ಅವ್ರು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ, ದೊಡ್ಡವನಾದ್ಮೇಲೆ, ಮಗು ದೊಡ್ಡದಾದ್ಮೇಲೆ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ನಮ್ ತರ ಮಾತಾಡ್ತಾರ, ರೈಟ್ ಏಜ್ಗೆ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ನಮ್ ತರ ಓಡಾಡ್ತಾರ, ನಮ್ ತರನೇ ಇರ್ತಾರ, ಅಥವಾ ಮಗುಗೆ ಬುದ್ಧಿಮಾಂದ್ಯ ಆಗೋದು ಅಥವಾ ಆಟಿಸ್ಟಿಕ್ ಚೈಲ್ಡ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಆ ತರ ಆಗೋದು, ಆ ತರ ಏನಾದ್ರು ಫಿಸಿಕಲ್ ಇಂಪೈರ್ಮೆಂಟ್ಸ್, ನಡಿಯಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಈ ತರ ಎಲ್ಲ ಲೇಟ್ ಆಗೋದು, ಡಿಲೇ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟಲ್ ಡಿಲೇ ಅನ್ಸಿದಲ್ಲ ಅದು, ಮತ್ತೆ ನ್ಯೂರಲಾಜಿಕಲ್ ಔಟ್ಕಮ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಾ ಇಲ್ವಾ, ಫಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ಅದೇ ಇರುತ್ತೆ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದಮ್. ಅದು ಬಿಟ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫೈನಾನ್ಸಸ್, ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇರಬೇಕು, ಫೈನಾನ್ಸ್ ಎಷ್ಟು ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಫೈನಾನ್ಸಸ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಏನಂದ್ರೆ ಈಗ ಬೇರೆ ಕಾಂಟೆಂಪ್ರರಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ದ್ರಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ NFI ಇದೆ. NFI ಅಂದ್ರೆ ನ್ಯೂನೆಟಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಡಾಕ್ಟರ್ ಇವರು ಸಂದೀಪ್ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ನಿಮ್ಗೆ 50% ಆಫ್ ದ ಬಿಲ್ ಅವ್ರು ಕವರ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದೊಂದು. ಇನ್ನೊಂದು 50% ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಮಾತೃಛಾಯ ಅಂತ, ಮಾತೃಶ್ರೀ ಅಂತ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಇದೆ. ಮಾತೃಶ್ರೀ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಒಳಗೆ
ನಿಮಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಪ್ಯಾಕೇಜಸ್ ತರ ಈಗ ವೆಂಟಿಲೇಟರ್ ಇದ್ರೆ 12,000 ಒಳಗಡೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಫುಲ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್. ವೆಂಟಿಲೇಟರ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 8,000 ಒಳಗಡೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಈ ತರ ICUಗಳು ಇವಾಗ ಕರೆಂಟ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲೆಲ್ಲ 40,000 50,000 ಪರ್ ಡೇ ವೆಂಟಿಲೇಟರ್ ಇರುತ್ತೆ. ಆ ತರ ಇರುವಾಗ ಕಂಪ್ಯಾರಿಟಿವ್ಲಿ ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಫಾರ್ ಎವ್ರಿ ಒನ್, ಅಫೋರ್ಡಬಲ್ ಆಗೇ ಇರುತ್ತೆ. ಅಂಡ್ ನಾವು ಯಾರೇ ಬಂದ್ರು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕಳ್ಸೋದಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಡಿ ಮಗು ಚೆನ್ನಾಗಿ, ವಿಲ್ ಸಮ್ ಔ ಟ್ರೈ ಟು ರಿಟೈನ್ ದೆಮ್. ಮಗು ಚೆನ್ನಾಗಿ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗೋವರೆಗೂ ಫೈನಾನ್ಸಿಯಲಿ ಎಲ್ಲಾ ತರ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬರೀ 500 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಇರೋ ಬೇಬಿನ ಇವತ್ತು ನಾವು 7 months old. ಸೊ ಇವಾಗ ಏನಿದೆ ಸರ್ ವೇಟ್ ಎಲ್ಲ? ಈಗ 500 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಇರೋ ಬೇಬಿ 4.5 kg ಇದೆ. ಈಗ 7th ಮಂತ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ಬೇಬಿ 700 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಇದ್ದಿದ್ದು ಬೇಬಿ 750 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಇದ್ದಿದ್ದು 23 ಪ್ಲಸ್ ಏಜ್ 6 weeks ಅಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದು. ಆ ಬೇಬಿನೂ ಇವಾಗ 7 kgs ಬಂದಿದೆ. ಅದು ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಮುಂದೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಲ್ಲ. ಬೇಬಿ ದೇಲ್ ಬಿ ಫೈನ್. MRI ಮಾಡಿದೀವಿ, MRI ಅಲ್ಲೂ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ. ಬೇಬಿ ಇಸ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ಫೈನ್. ಇಯರಿಂಗ್ ಟೆಸ್ಟ್ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ. ವಿಷನ್ ಒಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು ಬೇಬಿಗೆ 23 ವೀಕರ್. ಕಣ್ಣೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು, ಅದನ್ನು ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಿದೀವಿ. ಇಂಟ್ರಾವಿಟ್ರಿಯಲ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಅಂತ ಕಣ್ಣೊಳಗೆ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಇಟ್ ಹಸ್ ಗಾಟ್ ಬೆಟರ್. ಲೇಸರ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಆಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಫೈನಲಿ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆರ್ ಹ್ಯಾಪಿ. ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆರ್ ಹ್ಯಾಪಿ, ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ.